नर्मदे हर. नर्मदे हर. 15 नोव्हेंबर प्रतिपदा. सकाळी 7 वाजता 40 उंबरठ्यांचं कटार सोडले. कटार मात्र काळजात घुसलं ना. तेथून निघालो. पुन्हा नदी उजव्या हाताला ठेवून किनाऱ्याने निघाले. पण आजचं दृश्य थोडं वेगळं होतं. आज पूर्ण सुट्टी. डोंगराच्या कड्या कपारीतून बाभळीच्या झाडांची गर्दी, डोंगरावरून वाहणारे ओहळ, चरणाऱ्या मेंढ्या आणि चालणारे मेंढपाळ, अशा वातावरणातून सुंदर वाहणाऱ्या नदीच्या साथीने संपूर्ण 6 किलोमीटरची वाट संपली आणि अलीमार्गे आम्ही कोकसरला गोमुखाश्रमात पोहोचलो. येथे तयार जेवण, गोमुखातून नदीची धार येते. शंकराचे देऊळ आहे. वहीवर स्टॅम्प मारून घेतल्यावर त्याबरोबर प्रत्येकाला ते एक बिस्किटाचा पुडा देतात. तेथे बनी बनाई होती, म्हणजे तयार जेवण होतं. पण त्याची स्टाईल फकिरी होती. काल कटारचे बाबाजी म्हणाले होते, फकीर देखले. तसे आजच ते अनुभवायचे होते. गोव्याच्या बाहेर रस्त्यावर झाडांच्या खाली 60 एक माणसांची पंगत बसवली होती आणि तिकडे जाड जाड रोट्या आणि भाजीराव ताटळ भाजी वाढत होते आणि आम्ही जेवलो. आज आम्हाला महाराष्ट्रातील 20 एक तरी परिक्रमावासी भेटले. कटारनंतर पहिला टप्पा आली तिथे नर्मदाश्रम, येथे आम्ही सगळे मागे पुढे पोहोचलो. मग तेथे मैयांनी चहा दिला. तेथून सगळेच बरोबर निघालो आणि गोमुख आश्रमात तिथे 11 वाजता पोहोचलो आणि तेथे प्रसाद घेतला. तो फकीरी स्टाईलचा घेतला आणि 1 वाजता पुढे सगळेच तेथून निघालो आणि 7-8 जण कांक्रियाच्या देवळात राहिले. तिथल्या महंतांनी सदावर्त दिले, म्हणजे डाळ, तांदूळ, मिरच्या, मीठ दिले. कुकर दिला. कुकरला माती बाहेरच्या बाजूने लावली आणि चुलीवर खिचडी केली. अर्थात आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे ती खिचडी केली. कुणी कुकरला माती लावली, कुणी चूल पेटवली, कुणी तांदूळ धुतले. त्यात फक्त मीठ आणि मिरची एवढं त्याने दिलं होतं ते घातलं. ती सगळी खिचडी आम्ही 8 जणांनी बसून खाल्ली. आल्या आल्या इथे नदीवर जाऊन आंघोळी केल्या, कपडे धुतले, स्वयंपाक करून जेवलो आणि 7 वाजता अंथरुणावर आडवे सुद्धा झालो. आता उद्या सकाळी पुन्हा लवकर निघू. कोकसर वरून निघाल्यावर कांक्रियापर्यंत पूर्ण डांबर रस्ता होता. ऊन तापलेलं होतं. दोन्ही बाजूला कापूस, मिरची, तूर शेती होती. भट्ट्या होत्या. पण आश्चर्य म्हणजे एकही गाडी, बस काही सुद्धा दिसत नाही. फक्त बाईक्स आणि बैलगाड्या. अशा सगळ्या वेगळ्या वातावरणात, वेगळ्याच विश्वात आम्ही वावरतो आहोत. येथे आश्रमात देवळाबाहेर पडवीतच जेवलो आणि आता झोप. पडवी 3 बाजूनी क्लोज आहे, पण समोरची सगळी बाजू उघडी आहे आणि बाहेर गाई म्हशी बांधल्या आहेत. 8 जणांच्या व्यतिरिक्त अनेक परिक्रमावासियांनी पडवी भरली आहे. संध्याकाळी प्रत्येक वेगवेगळी मैयाची आरती झाली आणि एकूणच मजा आहे, आनंद आहे. नर्मदे हर.